नमस्कार मित्रांनो. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. आता तो शासन निर्णय काय त्यात आपण थोडक्यात बघणार आहोत. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2023 यास अनुसरून संदर्भ क्रमांक 2 अन्वये दिनांक 1/11/2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे, अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान तसंच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान हे लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन, रुग्णता निवृत्ती वेतन हे लागू असणार आहे. तसंच 100% अनुदानित व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.